लाडक्या बहिणींना वर्षाच्या सुरुवातीला सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत आहे, डिसेंबरचा हप्ता त्यांना दिला जातोय, अशा महिलांना सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तुम्हाला आता डिसेंबरचा हप्ता मिळाला असेल आणि ज्या महिलांना आतापर्यंत डिसेंबरचा हप्ता मिळाला नसेल त्या महिलांसाठी पण अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे की लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता म्हणजे तुम्हाला 2100 प्रमाणे जमा करण्यात येणार आहे। आणि सुरुवातीलाच तुम्हाला लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी की जानेवारी सुरू झालेला आहे। सुरुवातीलाच तुम्हाला सर्व महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे वाटप सुद्धा होणार आहे आणि 15 जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे। आता कोणत्या त्या 15 जिल्ह्यात पैसे वाटप झालो त्याबद्दलची पूर्ण माहिती सुद्धा तुम्हाला देतो। पण सर्वात प्रथम ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांसाठी पण आनंदाची बातमी आहे। आता डिसेंबर मध्येच तुम्हाला जानेवारी ठीक आहे डिसेंबरचा आणि जानेवारीचा एकत्र हप्ता तुम्हाला दिला जाणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा करून टाकली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांची आज बैठक झाली आणि ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही अशा महिलांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांना आम्ही जानेवारीमध्येच डिसेंबरचा हप्ता देणार आहोत। उशीर झाला काही कारणानिमित्त त्यांनी अडचण आली असेल त्यांना लगेच पैसा जमा करतो। पण याच महिलांना पैसे जमा करणं ज्यांना हे 4 नियमाबद्दल माहीत असेल, आता 4 नवीन नियम लागू करण्यात आले आहे लाडकी बहीण योजनेबद्दल। मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय कोणते ते 4 निर्णय असतात ते तुम्हाला आत्ताही सांगतो की हे 4 निर्णय लागू झाले तरच तुम्हाला हे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील। आणि तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की तुम्हाला 4 कागदपत्र जमा करावे लागतील। कोणते ते 4 कागदपत्र असणार आहे आणि कोणते ते 4 निर्णयामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाटप सुरू होत आहे। तुम्हाला आता माहिती आहे 1500 वरने ही स्कीम आता 2100 वर आली आहे। तर 2100 रुपयाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला हे 4 निर्णयाचा लाभ घ्यावा लागेल। आणि 15 जिल्ह्यात पैसे वाटप झाले, कोणाकोणाला वाटप झाले, कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप झाले याची सुद्धा आपल्याकडे एक लिस्ट आली, ते लिस्ट सुद्धा तुम्हाला दाखवतो। आणि तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा सांगू शकता तुम्हाला आतापर्यंत किती पैसे भेटले आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय आणि लाडकी बहीण योजनेचा फॉर्म तुम्ही भरला आहे, तुम्हाला आतापर्यंत 9000 रुपये मिळाले असतील। जर तुम्हाला 9000 मिळाले असतील तर कमेंटमध्ये हो सुद्धा लिहू शकता आणि जर तुम्हाला आतापर्यंत 9000 मिळाले नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये नाही असं लिहू शकता। आणि किती पैसे भेटले ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। सर्वात प्रथम आपण पाहूया की लाडकी बहीणसाठी लागणारे 4 कागदपत्र कोणतं आहे। तर सर्वात प्रथम जे कागदपत्र लागतंय ते म्हणजे तुमचं इन्कमचं प्रूफ। तुम्हाला आता नवीन वर्षाचं इन्कमचं प्रूफ जमा करावंच लागणार आहे। तुम्हाला आता माहिती आहे की 2025 सुरू झालेला आहे, तर तुम्ही जे इन्कम जमा केलं होतं ते 2024चं होतं। तर आता सरकारने असा निर्णय घेतला आहे, केंद्राकडून हे आदेश देण्यात आला आहे की ज्या महिलांकडे 2025चं इन्कम असेल, कारण सरकार एक डाटा त्यावरनं आपल्याकडे एक देणार आहे की 2025चं जे इन्कम आहे त्यावरनं सरकारला माहिती आहे की 2025 मध्ये महिलांचं इन्कम आता म्हणजे त्यांच्या कुटुंबात किती उत्पन्न, किती वार्षिक उत्पन्न येत आहे ते 2025चं डाटा त्यांना पाहायचं आहे। म्हणून 2025चे इन्कम तुम्हाला जमा करावंच लागणार आहे। दुसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड बघा, दुसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक होणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या बँक अकाउंटला पैसे जमा होणार आहे। आणि तुमचं जे रेशन कार्ड आहे ते तुमचं डिजिटल झालं पाहिजे। तुम्हाला माहिती आहे आता डिजिटल रेशन कार्ड सुद्धा बनलेलं आहे, 3 महिन्यापूर्वीच हे सुरू केलेलं आहे। डिजिटल रेशन कार्ड जर तुमचं असेल तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे येतील, नाहीतर पैसे येणार नाही। आणि सोबतच तुमचं गॅस कनेक्शनचे सुद्धा पैसे दिले जात आहेत। तर गॅस कनेक्शनचं तुम्हाला 3 सिलेंडर फ्री दिले जात आहे। अन्नपूर्णा योजनेचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर या योजनेच्या माध्यमातून सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। नवीन वर्षापासून सर्व महिलांना अन्नपूर्णा योजनेचे गॅस सिलेंडर मोफत वाटण्यात येणार आहे। फक्त तुम्ही हे 4 कागदपत्र जमा करा आणि जर तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरला नसेल तर तुमच्यासाठी नवीन पोर्टल ओपन करण्यात येणार आहे। नवीन वर्षापासून लाडक्या बहिणींना सर्वात मोठी आनंदाची बातमी, आता तुम्हाला
लाडकी बहीण सोबतच तुम्हाला आता अन्नपूर्णा योजनेचा सुद्धा फायदा दिला जाणार आहे। फक्त महिलांनी हे 4 कागदपत्र जमा करून घ्या, सर्व महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे। आणि सोबतच तुम्हाला पिठाची गिरणी वाटप 2025 मध्ये सुरू होणार आहे। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी, हे सरकार फक्त देणार आहे, हे सरकार काय घेणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांनी म्हटलं आहे। आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा स्पष्ट करून दिलं, केंद्राने मंजुरी दिली, सर्व महिलांना पिठाची गिरणी वाटप करा, आत्ताच्या आता सर्व महिलांना पिठाची गिरणी वाटप करा। आणि सोबतच अन्नपूर्णा योजनेचे 3 हंडी सुद्धा वाटप तुम्ही करू शकता। तुम्हाला माहिती आहे या योजनेच्या माध्यमातून सर्व बहिणींना, गोरगरीब महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे, कोणी महिला या योजनेपासून वंचित राहायला नको। आणि सुरुवातीलाच या योजनेला चांगला प्रोत्साहन दिला आहे आणि 2,30 लाख महिलांना आतापर्यंत म्हणजे 2,40,000 महिलांना याचा फायदा सुद्धा झालेला आहे। तर आता 2,50,00,000 महिलांना याचा फायदा आम्ही देणार आहोत, कोणी महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही। आणि येणाऱ्या 15 ठीक आहे, आता 2-3 दिवसातच तुम्हाला पैसे वाटप होणार आहे। 15 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। आता 15 जिल्ह्यांची तुम्हाला लिस्ट सुद्धा देतो, या जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। तर सर्वात प्रथम जो जिल्हा पैसे वाटप झालेले आहे आता सुरू आहे। जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल तर तुम्हाला देखील पैसे आलेले असतील। सर्वात पहिला जिल्हा आहे तो म्हणजे तुमचा संभाजीनगर। पूर्वीचा जो औरंगाबाद होता, आताचा संभाजीनगर, यामध्ये सर्वात प्रथम 21 रुपये पैसे वाटप झालेले आहे। सर्वात मोठी आनंदाची बातमी। आता नागपूरवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी आहे, नागपूरमध्ये सुद्धा पैसे वाटप झाले। 1500 वरनं ही स्कीम आता 2100 वर आली आहे, तर सर्वांना 21 रुपये आले आहे। आता ज्यांना 2100 आले त्यांनी कमेंटमध्ये सांगू शकता, तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। आणि तिसरा जिल्हा आहे तो म्हणजे तुमचा नाशिक। नाशिकवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी, नाशिकला सुद्धा 2100 रुपये वाटप झालेले आहे आणि नाशिकवाल्यांना तुम्ही सुद्धा कमेंट करू शकता आम्हाला पैसे मिळाले। चौथा जिल्हा आहे कोल्हापूर, कोल्हापूरला सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। तिसरा आहे रायगड, रायगडमध्ये सुद्धा पैसे वाटप झाले। आज या 15 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। रत्नागिरीला पैसे वाटप झाले, सोबतच तुमचं धुळे जिल्ह्यात पैसे वाटप झाले, नंदुरबार जिल्ह्यात पैसे वाटप झाले। आणि तुमचा पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, कोल्हापूर, अहमदनगर आणि यापुढे जो येणारा जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव आणि बीडमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहे। असं 15 जिल्ह्यात पैसे वाटप झालेले आहे। जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता भेटला असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। तुम्हाला आत्तापर्यंत 1500 रुपयाचा हप्ता जो होता तो आता 2100 वर करण्यात आलेला आहे, तुम्हाला आता 2100 रुपये आले असतील। सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेले आहे। आज आणि उद्या पूर्ण या 15 जिल्ह्यात कंप्लीट होईल आणि हळूहळू सर्व जिल्ह्यात पैसे वाटप कंप्लीट होणारच आहे। ठीक आहे, आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता। अन्नपूर्णा योजनेचा तुम्ही फॉर्म भरला आहे की नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा। तुमच्यासाठी नवीन पोर्टल सुद्धा तयार करण्यात आलेला आहे। आता ज्या महिलांना अन्नपूर्णा योजनेचा लाभ भेटत नाही त्या महिलांसाठी नवीन पोर्टल ओपन करण्यात आलेलं आहे। जर तुमचा फॉर्म भरायचं बाकी असेल तर लगेच तुम्ही अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरून टाका, कारण तुम्हाला सर्वांना एक नवीन संधी देण्यात आली आहे। ज्या महिलांचा अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरायचा बाकी आहे त्यांच्यासाठी नवीन पोर्टल ओपन करण्यात आलेला आहे। सर्वांनी या योजनेचा लाभ घ्या आणि अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून 3 सिलेंडरचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे। ठीक आहे, तर यासोबतच तुम्हाला पिठाची गिरणी, तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं आहे पिठाची गिरणीचा फॉर्म सुद्धा 2025 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे। म्हणून तुम्ही जेव्हाही पिठाची गिरणीचा फॉर्म सुरू होईल लगेच मी तुम्हाला माहिती देणार आहोत, तुम्ही लगेच याचा फॉर्म भरून घ्या, उशीर करायचा अजिबात नाही। सर्वात प्रथम तुम्ही फॉर्म भरून घ्या, कारण ज्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरला सर्वात प्रथम त्यांच्या घरी पिठाची गिरणी वाटप करण्यात येणार आहे, म्हणजे चक्की तुमच्या घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न होणार आहे। ठीक आहे, जसं भांड्याची किट तुमच्या घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न केला तसंच आता पिठाची गिरणी तुमच्या घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे। म्हणून तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी कधी योजनाचा पोर्टल ओपन होईल हे माहिती घेण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लगेच बेल नोटिफिकेशन येईल की पिठाची गिरणी कधी याचा फॉर्म सुरू होणार आहे, लगेच तुम्हाला माहिती देण्यात येईल। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला देखील लाईक करून घ्या, तुमच्यासाठी मोठमोठे अपडेट घेऊन येत असतो। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला लाईक करा। भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये।